तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। डॉक्टर डॉक्टर प्लीज माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला वाचवणं आता फक्त तुमच्या हातात आहे डॉक्टर। तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या आईला वाचवण्यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत। तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका, माझ्या आईला वाचवण्यासाठी मी कितीही पैसा खर्च करायला तयार आहे। माझं पोरगी बिमार आहे हो, तिला काय झालं माहित नाही हो। सिस्टर यांना आतमध्ये घेऊन चला। डॉक्टर आमच्या पोरीला वाचवा। काय झालं हिला? आमच्या बरोबर खेळ करत होती आणि नाचता नाचता अचानक चक्कर येऊन पडली। ओय डॉक्टर, हो डॉक्टर काय झालं हिला? काय वाचेल ना माझी पोरगी? हे बघा हिला ऍडमिट करावं लागेल, तुम्ही माझ्यासोबत चला। चला लवकर। तुम्ही माझ्यासोबत या। होय काय झालं डॉक्टर? आई बाबा तिचे, होय। मग तिची काळजी घेता येत नाही का? अहो तसं नाही डॉक्टर, आम्ही नेहमीच तिची काळजी घेत असतोय, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपतोय बघा। मग तिला ताप असताना भर उन्हात खेळ करायला होता? अहो नाही डॉक्टर, आम्ही तिला तू आमच्या बरोबर येऊ नको असंच म्हणत होतो, पण ती आमचं काय ऐकायलाच तयार नव्हती। होय डॉक्टर रिपोर्ट। डॉक्टर काय झालं सांगा की? अहो डॉक्टर तुम्ही काहीच का बोलत नाही? कारण तुमची केस आता नॉर्मल राहिलेली नाहीये। तुम्हाला वाटतंय तसं हे थंडी तापाचं प्रकरण नाहीये। तुमच्या मुलीच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्यात, ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल, नाहीतर तुमच्या मुलीचं काही खरं नाही। डॉक्टर ऑपरेशन करून जर आमची मुलगी बरी होणार असेल तर तुम्ही ऑपरेशन करा, ताबडतोब घ्या। ते सगळं ठीक आहे, पण खर्चाचं काय? तुमच्याकडे मेडिक्लेम आहे का? म्हणजे ते काय असतंय? बघा इथून सुरुवात आहे। डॉक्टर तुम्ही किती पैसे लागतात तेवढं सांगा। 2.5 लाख रुपये लागतील। अरे देवा, एवढे पैसे आम्ही गरिबांनी कुठून आणायचं? पैसे जमा केल्याशिवाय ट्रीटमेंट सुरू होणार नाही। डॉक्टर मी काय म्हणतो, यात काय कमी होतंय तर बघा की। अहो असं कमी जास्त काही होत नसतं। नाही पण तुम्ही मनावर घेतलं तर होईल काहीतरी, आमच्या पोरीच्या भल्यासाठी काय करा डॉक्टर। सॉरी, मी पैशाच्या बाबतीत तुम्हाला काही मदत करू शकत नाही। आमच्या पोरीच्या बाबतीत जे काही उपचार होणार ते इथंच होणार। अहो पण पैशाचं काय? माझ्या दोस्ताला बोलतो, ते आपल्याला नक्कीच मदत करतील। हॅलो किसना, मी वसंता बोलाल रे। आहे की? हो दवाखान्यातून। पोरगी आजारी आहे रे, काही पैशाची मदत होईल का रे? हा
हा मी आहे इथे. नाही नाही, मी बघतो पैसे. मी नंतर बोलू का प्लीज? तुमच्या मुलीची तब्येत खूप नाजूक वाटत होती. होय, डॉक्टर काय म्हणाले? तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्यात आणि लवकरात लवकर ऑपरेशन करायला सांगितलंय. त्यासाठी 2.5 लाख रुपयाची जुळवाजुळव करायची आहे. आमचं हातावरचं पोट. दिवसभर राबलो तरी बी 500 रुपये सुटत नाहीत. हे असं असतं बघा, ज्याच्याकडे चणे आहेत त्याच्याकडे दात नाही, आणि ज्याच्याकडे दात आहेत त्याच्याकडे चणे नाहीत. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मला नाही समजलं. हो, माझी आई ऍडमिट आहे. तिला किडनी प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी जितका पैसा लागेल मी द्यायला तयार आहे. जोवर किडनी दाता मिळत नाही तोपर्यंत ऑपरेशन होणार नाही, आणि ऑपरेशन नाही झालं तर माझी आई वाचणार नाही. किडनी दाता म्हणजे? किडनी दाता म्हणजे जो किडनी देईल तो. हा, त्याच्या बदल्यात मी त्याला लाख रुपये द्यायला सुद्धा तयार आहे. पण ही किडनी असते कुणाकडं? माझ्याकडे बी असेल का? ताई, सगळ्यांकडेच 2 किडनी असतात. हा, त्यापैकी एखादी किडनी दान केली तर फार काही फरक पडत नाही, पण असं कोणी तयार पण होत नाहीये ना. मी जर तुमच्या आईला किडनी द्यायला तयार झाले तर तुम्ही 2.5 लाख रुपये द्याल मला? तुम्ही खरंच दान कराल तुमची किडनी? हो, पण याचा तुमच्या शरीरावर खूप वेगळा परिणाम. काय बी असू दे, मी तयार आहे. त्यामुळे जर माझ्या पोरगीचा जीव वाचत असेल तर माझा जीव गेला तर 72. होतं, असं कशाला म्हणताय? असं काही नाही होणार. तुम्ही माझ्या आईसाठी एवढं मोठं दान करताय. तुमची मुलगी पण नक्की बरी होणार, आणि तिच्या ट्रीटमेंटसाठी जेवढा काही खर्च येईल ना तो मी स्वतः करेल. ठीक आहे, मग तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. मी तयार आहे. थँक्यू सो मच. चला आपण डॉक्टरांशी बोलूयात. त्या पेशंटला डॉक्टर शास्त्री अटेंड करतील. डॉक्टर, थोडं बोलायचं होतं. बसा. किडनी डोनेशन बद्दल बोलायचं होतं. बोला. माझ्या आईसाठी आतापर्यंत किडनी मिळाली नव्हती, त्यामुळे आपल्याला पुढे काहीच करता आलं नाही. पण आता जर कोणी स्वतःची किडनी डोनेट करत असेल तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतंय, जर कोणी पैशासाठी स्वतःची किडनी विकत असेल तर ते करणं कायद्याने गुन्हा आहे. मी एक गोष्ट बोलू का? नाही, तुमचा कायदा बिदा मला काय कळत नाही, आणि तुम्ही म्हणताय तसा माझा फायदा बी दिसत नाही. मला माझ्या डोळ्याच्या सामने फक्त माझी शक्ती दिसत्या, आणि मला माझी आई. आता इथे एक नाही तर 2 जीवांचा सवाल आहे. आणि तुम्हाला तर आमच्या केसेसची हिस्ट्री माहिती आहे ना डॉक्टर. एकाला किडनीची गरज आहे, आणि आमच्या शक्तीच्या ऑपरेशनसाठी आम्हाला पैशाची गरज आहे. डॉक्टर प्लीज तुम्ही एकदा सहानुभूतीने विचार करून बघा ना प्लीज. मला वाटतं आता इथे 2 व्यक्तीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मलाही या केसकडे आता स्पेशल केस म्हणून पाहावे लागणार आहे. तू तुझी किडनी द्यायला तयार झाली असली तरी तुझ्या घरच्यांचं काय? घरातून परवानगी मिळणार आहे का? त्या बाबतीत मी शक्तीच्या बाबांशी बोलून घेईन. त्यांना कसं समजवायचं ते माझं मी बघेन. तुम्ही फक्त परवानगी द्या. ब्लड ग्रुप जुळण्यापासून अनेक टेक्निकल बाबी आहेत. आता आपण प्रोसिजरला सुरुवात तर करूया. सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा जुळून आल्यात तर माझ्याकडूनही काहीच प्रॉब्लेम असणार नाही. आपण आतापासूनच सगळ्या टेस्टना सुरुवात करूया. थँक्यू सो मच डॉक्टर.
तुला माहित नाही तू काय करायला चालली आहेस ते. मला फक्त एवढंच कळते, मी जे काय करते ते आपल्या शक्तीसाठीच करते. माझा जीव गेल्यावर जर तिचा जीव वाचणार असेल तर तिच्यासाठी माझा जीव गेला तरी हरकत नाही. असं काही बोलू नकोस. माझं मन मला सांगतंय सगळं काही ठीक होणार आहे. तू हिंमत हारू नकोस. पण अहो मी पण तुम्हाला तेच सांगते, नका काळजी करू, सगळं काय ठीक होणार आहे. लवकरच माझ्या गळ्यात ढोल, तुमच्या हातात चाबूक आणि आपल्या समोर आपली शक्ती नाचणार आहे. गुड मॉर्निंग. कशी आहे तब्येत? काय त्रास तर होत नाही ना? तुम्ही आधी माझी शक्ती कशी आहे ते सांगा. तिचं ऑपरेशन नीट झालं ना? तिला काही त्रास बिरास होत नाही ना? अहो बोला ना, तुम्ही तरी काय तर सांगा की. अगं मरणाच्या दारातून परत आलेली तुझ्यातली आई डोळे उघडता जर आपल्या लेकराबद्दल विचारत असेल तर तुझ्याशी काय बोलावं तेच मला कळणं झाले. बघ खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटतंय. एक आई आपलं मूल वाचवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे मी फक्त ऐकलं आणि वाचलं होतं, पण आज प्रत्यक्ष तुमच्या रूपानं मला पाहायला मिळालंय. तुम्ही सर्वांसाठी आदर्श निर्माण केलाय. तुम्ही आता हे काय जे बोलायला लागलाय ते मला काय बी कळत नाही. तुम्ही फक्त आता माझ्या शक्तीबद्दल काय ते बोला. तिचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलेलं आहे. फक्त 2 महिन्याचा प्रश्न आहे, त्यानंतर ती इतर मुलांसारखं आयुष्य जगायला लागेल. धन्यवाद डॉक्टर, तुमच्यामुळं आम्हाला आमची शक्ती परत मिळाली. अहो आम्ही फक्त निमित्त. खरं तर तुम्ही तुमची किडनी द्यायला तयार झालात म्हणून हे सगळं घडलं. त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्यातल्या आईला आमच्याकडून सलाम. आणि हो, काळजी घ्या. चला. अहो काय करताय? तुझ्याशी आज काय बोलू तेच मला कळणं झाले. बघ शक्तीचा बाप म्हणून तिला वाचवणं ही माझी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी आज तू पार पडलीस. तुझे लई उपकार आहेत माझ्यावर गीता. हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. बघ आई, बाबा. शक्ती, गीताईने मी तिची मुलगी नसतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. आता या कठीण काळात जेव्हा माझ्या आईला माझी गरज आहे मला मदत करावीच लागेल. पण मैत्री आईला त्याचा त्रास होऊ शकतो. शक्ती, बाबा. ही शक्ती आहे? हो डॉक्टर. चल. आई, आई. शक्ती, बोल ना पोरी. खूप दुखलं असेल ना? आधी दुखत होता, आता नाही दुखत.
तू आलीस आणि माझं सगळं दुखणं पळून गेलं बघ. तुझी आई कायम अशीच बरी असावी असं तुला वाटतंय ना? हो. मग त्यासाठी तुझ्या आईनं सांगितलेली एक गोष्ट ऐकशील का? तू बोलशील ते ऐकायला, जे सांगशील ते करायला मी तयार आहे. तुला आता फक्त एकच करायचंय, यापुढं मला सोडून कुठंच जायचं नाही. आई, आत्तापर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलंस आणि आत्ताही करतेस. जर मी तुझ्या बरोबर थांबल्याने तुला आनंद होत असेल तर तू काळजी करू नकोस. मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही. आदिती, आदिती, खूप रक्त गेलं ना? हो. खूप दुखलं पण असेल ना? तू नव्हतीस तेव्हा दुखत होतं, आता नाही दुखत. आता मी आली आहे ना, मी डॉक्टरांना सांगते माझ्या आईला पटकन बऱ्या करा म्हणून. आता कोणाला काहीच सांगायची गरज नाही. का? असं का? आता तू आलेस ना, मग मी लवकर बरी होणार. फक्त तुला एक माझं काम करायचंय. बोल ना. तू कायमच असं माझ्या जवळ राहायचं. राहशील ना? मला तू पुन्हा सोडून जाणार नाहीस ना? नाही जाणार. तुझ्या इतक्या जवळ थांबेल की तू आवाज दिल्यावर ताबडतोब तुझ्या समोर येईन. तू खरं बोलतेस ना? हो. आता काही तुझी आणि बाबाची शपथ घेऊन सांगू का? आदिती कुठे आहेस तू? रूपा, कमलाई, काय झालं पैसे? आदितीला पाहिलत का? शक्तीला पाहिलत का कुठे? अहो ती तर तुमच्याबरोबर तुमच्याच खोलीत होती ना. हो, माझ्या बरोबरच होती आणि मीच स्वतः तिला झोपवलं होतं. पण मला आता जाग आल्यावर ती नव्हती माझ्या बाजूला आणि आता इथे हॉलमध्येही नाहीये. अरे देवा, मग आता काय करायचं? नाही, नुसती काळजी करून चालणार नाही. आधीचा अनुभव लक्षात घेता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. असं करा, तुम्ही आजूबाजूच्या खोल्यांमध्ये चेक करा. मी बाहेर गार्डनमध्ये बघून आले. या इन्स्पेक्टर एवढ्या रात्री का फोन करतायत? बोला मॅडम. हां मॅडम, तुम्ही शक्तीची काळजी करत असाल म्हणून मुद्दाम फोन केला. ती आत्ता हॉस्पिटलमध्ये अगदी सुखरूप आहे हेच सांगायला फोन केला होता. मॅडम, तुम्ही ऑफिसर आहात म्हणून तुम्ही काहीही करू शकता याचा अर्थ असा नाही होत. शक्तीला मी हॉस्पिटलमध्ये पाठवणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं, तरीही तुम्ही तिला का घेऊन गेलात? एक मिनिट मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होता. स्वतः शक्तीनं मला फोन केला होता आणि तिनंच सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येऊन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं म्हणून. मी फक्त माझी ड्युटी केली. विश्वास बसत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीशी बोलून घेऊ शकता. नाही, मला तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही. तुमची मुलगी जेव्हा स्वतःच्या तोंडून सांगेल की खरं काय आहे तेव्हा तरी विश्वास ठेवावा लागेलच ना तुम्हाला मॅडम. शक्ती आहे का तिथे? मला तिच्याशी बोलायचंय. नाही, ती आता माझ्याजवळ नाहीये. हा, पण काळजी करावा असंही काही नाहीये. आणि हो मॅडम,
एक महत्वाचं सांगायचं होतं तुम्हाला. डॉक्टर स्वतः सांगत होते शक्ती इथे आल्यापासून पेशंटच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. आम्हालाही हेच हवं होतं. आणि हो, राहिला प्रश्न शक्तीचा, तिची काळजी अजिबात करू नका. उद्या सकाळी मी स्वतः तुमच्या घरी तिला आणून सोडणार आहे. ओके, बाय. तुमचं सगळं बोलणं ऐकल्यावर मला तर असं वाटतंय की या सगळ्याच्या मागे त्या इन्स्पेक्टर मॅडमचाच हात आहे. कोणाला कितीही काहीही वाटलं तरी शक्तीने त्यांना स्वतःहून बोलवलं असेल तर आपण काहीच करू शकत नाही.